मुंबईच्या कीर्ती कॉलेजमधील विद्यार्थी निकालापासून अजूनही वंचित राहिलेले आहेत, कारण की पदवीच्या तृतीय वर्षाच्या विद्यार्थ्यांना अद्यापही त्यांच्या निकालाची प्रत मिळालेली नाही। निकालाची प्रत न मिळाल्यामुळे विद्यार्थ्यांचे पुढचे प्रवेशही थांबलेले आहेत आणि निकालाअभावी पदव्युत्तर पदवीच्या प्रवेश प्रक्रियेमध्ये या मुलांना बरेच अडथळे येत आहेत। आज पदव्युत्तर पदवीच्या प्रवेशाचा शेवटचा दिवस आहे आणि विद्यार्थ्यांमध्ये कॉलेज आणि प्रशासन तसंच विद्यापीठाविरोधात नाराजी विद्यार्थ्यांची पाहायला मिळते। नवीन सॉफ्टवेअर सुरू होणार असताना निकाल प्रक्रिया लांबलेली आहे। कला, वाणिज्य, विज्ञान या तीनही शाखांमधील विद्यार्थ्यांना निकालाची प्रत अजूनही मिळालेली नाहीये आणि तीनही शाखेचे मिळून बरेच विद्यार्थी आहेत अशी ही माहिती समोर आली आहे। एक महत्त्वाचा प्रश्न असा आहे की इथे नीटचा पेपर असेल तो फुटला जातोय, अनेक पेपर फुटतात। हे सगळं राज्यात देशात सुरू असताना आता मुंबईमधल्या दादर सारख्या परिसरात जे एक नावाजलेलं कॉलेज आहे कीर्ती, या कॉलेजमध्ये विद्यार्थ्यांना आपल्या शेवटच्या टीवायच्या वर्षाचा ची गुणपत्रिका मिळत नाही अजूनही। शेवटची अर्जाची तारीख त्यांच्या ऍडमिशनची कधी होती, काय तुम्हाला विद्यार्थ्यांनी सांगितलंय आणि त्याच्यानंतर कॉलेज प्रशासनाने काय सांगितलंय? नमस्कार। सो विद्यार्थ्यांनी आमच्याकडे तक्रार घेऊन आले होते की रिझल्ट अजून डिक्लेअर झालेला नाही आहे आणि हा नुसताच टीवायचा इश्यू नसून FY, SY, TY सगळ्या शाखेंचा हा प्रॉब्लेम झाला आहे, आर्ट्स, कॉमर्स आणि सायन्स। सो आम्ही प्रिन्सिपल यांना भेटलो काल आणि त्यांच्याशी चर्चा केली की हा इश्यू का झाला आहे, हा प्रॉब्लेम का झाला आहे, मुलांना इतका त्रास का होतोय। तर त्यांनी आम्हाला एक टेक्निकल रिझन दिलं की आमचं सिस्टम अपडेट होतंय, सॉफ्टवेअर अपडेट होतंय आणि त्या कारणामुळे रिझल्ट डिले झालेला आहे। पण त्यांनी आम्हाला एक आश्वासन हे दिलंय की आज आणि उद्यामध्ये TY BCom, TY BSc आणि TY आर्ट्स यांचा रिझल्ट आज किंवा उद्या डिक्लेअर करतील। प्लस जे बॅकलॉगवाली मुलं आहेत त्यांचा रिझल्ट पहिलं डिक्लेअर करणार आहेत आणि त्याच्यानंतर बाकीच्यांचा रिझल्ट डिक्लेअर केला जाईल। तुम्ही म्हणतात त्यांनी जसं सांगितलं की येत्या 2 दिवसात हे सगळे जे गुणपत्रिका आहेत त्या वितरित करू विद्यार्थ्यांना, पण तसं झालं नाही किंवा जे ऍडमिशन घ्यायचे ती तारीख पुढे दिली नाही, मुदतवाढ दिली नाही, तर मनविसेची भूमिका काय असेल पुढची? आम्ही पुन्हा एकदा चर्चा करायचा प्रयत्न करू आणि त्याच्यानंतर सुद्धा जर रिझल्ट डिक्लेअर होणार नसेल तर मनविसे आणि मनसे हे आंदोलन कसं करतं आणि कुठच्या पद्धतीने करतं हे सगळ्यांना माहितीच आहे। त्याच पद्धतीने आम्ही हे आंदोलन करू पुढे। व्हिडिओ जर्नलिस्ट स्नेहल चव्हाण समित, धनंजय दळवी, पुढारी न्यूज, मुंबई। आमची जी ERP प्रणाली असते ज्याच्यावर निकाल तयार होतो त्या निकालाला अनुसरून मास्टर सॉफ्टवरून EDU+ नावाच्या नवीन ERPवर शिफ्ट झालं आहे। सगळे पेपर वगैरे सगळी प्रोसेस पूर्ण झाली आहे, डेटा एंट्री झाला आहे, रिझल्टही कच्चा तयार झाला आहे। मुलांनी अजिबात काळजी करायचं कारण नाही आहे, रिझल्ट तयार आहे, पण त्यातल्या काही बारीक बारीक गोष्टी असतात ज्या फिनिशिंगच्या ते काम चालू आहे। मुलांना निकाल मिळतील। योगायोगाने काल विद्यापीठाची जी तारीख होती पोस्ट ग्रॅज्युएशनला ॲप्लिकेशन करायची ती तारीख पण पोस्टपोन झाली 26 वरून ती 30 एप्रिलला रात्री 12 वाजेपर्यंत मुलं अर्ज करू शकतात। तर मुलांनी याबद्दल निशंकपणे कुठलीही काळजी न करता बिंदास राहावं। ही सगळी प्रोसेस वेळेत पार पडणार आहे।